शिराळा मतदारसंघातील भाजपमधील बंडखोरी थोपवण्यात पक्षाला अखेर यश आले। भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना विजयी करण्याचा संकल्प बोलून दाखवलाय। सम्राट महाडिक म्हणाले, शिराळा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विचारात घेतलं नाही, त्यामुळे आम्ही निश्चितच नाराज होतो। कार्यकर्त्यांच्या आग्रहासह उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु आमची नाराजी सत्यजित देशमुख यांच्यावर नव्हे तर ती पक्षावर होती। मुंबईतील बैठकीतही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर आम्ही नाराजी व्यक्त केली आहे। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी शिराळा मतदारसंघाचाही वाटा असावा या भावनेने पक्षासाठी उमेदवारी मागे घेत आहे। 2 दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतलाय। सत्यजित देशमुख म्हणाले, सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक या बंधूंनी घेतलेला निर्णय पक्षहिताचा आहे। भविष्यात पक्ष निश्चितच त्यांचा योग्य सन्मान करेल। आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत। सम्राट महाडिक यांनी माघार घेऊन पाठिंबा दिल्याने 10 हत्तीचं बळ मिळाले। लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही आम्ही एक दिलाने काम करून निश्चितच परिवर्तन घडवू। राहुल महाडिक म्हणाले, सत्यजित देशमुख आमचे विरोधक नाहीत, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या, त्यामुळे बंडखोरीचा निर्णय घेतला होता। अखेर आता पक्षाबरोबरच राहण्याचा निर्णय झालाय। जेथे वनश्री तेथे विजयश्री नक्कीच होईल। शिवसेनेचे आनंदराव पवार, गौरव नाईकवाडी यांच्याशी चर्चा करून इस्लामपूरचाही निर्णय 4 नोव्हेंबरनंतर जाहीर करू असं सांगितलंय। मगाशीच मी सांगितले त्या पद्धतीने सम्राट बाबांचा असणारा हा माघारीचा निर्णय जो होता आहे तो एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा टप्पा ह्या निवडणुकीच्या निमित्तानं घडलेला आहे। आणि मी परत एकदा सांगतो की 10 हत्तीचं बळ या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला ह्या निर्णयामुळं आम्हा सर्व मंडळींना मिळालेलं आहे। एक आहे की आम्ही सगळी मंडळी एका कुटुंबातली आहोत। शेवटी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही एका घरामध्ये वावरतो। महत्त्वाकांक्षा असणं, अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे। त्या पद्धतीने त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। वरिष्ठ पातळीवरती पक्षश्रेष्ठींनी सुद्धा त्यांच्या असणाऱ्या शंकांचं निरसन केलेलं आहे आणि त्यांचेसुद्धा जे काही गैरसमज होते ते दूर झाल्यामुळं अत्यंत स्वच्छ मनानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय बाबांनी निर्णय घेतला की आपण माघार घेऊन या असणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच मला या निमित्तानं सहकार्य करायचं। आणि खात्रीनं मी सांगतो की आदरणीय सम्राट बाबा असतील, आदरणीय राहुलदादा असतील, या मंडळीने एकदा निर्धार केला की तो वज्र निर्धार असतो, त्यामध्ये कधीही किंतु परंतु नसतो। निश्चित 23 तारखेचा गुलाल हा महायुतीचा म्हणजेच पर्यायानं आम्हा सर्व मंडळींचा सहकार्यांचा असणार आहे। बाबांच्या पक्षाकडून 100% यापुढच्या काळामध्ये आपल्या पक्षाची रीतच अशी आहे की जे आपल्या असणाऱ्या पक्षाच्यासाठी अहोरात्र कष्ट करतात, यशस्वी खेचून आणण्यासाठी जीवाची बाजी लावतात, त्या सगळ्यांचा योग्य सन्मान त्या पक्षानं केलेला आहे। आणि उद्याच्या काळामध्ये या सगळ्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती ज्यावेळेस आम्ही विधिमंडळामध्ये जाऊ त्यावेळेस आदरणीय सम्राट बाबांचा, आदरणीय राहुलदादांचा योग्य पद्धतीचा सन्मान कसा होईल या संदर्भात मी स्वतः व्यक्तिशः 2 पावलं पुढे राहून प्रयत्न करणार। बघा की आपण आता बघितलं की मला वरिष्ठांनी बोलून घेतलं, मी थोडासा नाराज होतो की माझी नाराजी त्या ठिकाणी दूर झाली आणि नाराजी असणं हा माझा अधिकार आहे, कारण भारतीय जनता परिवार हा माझा परिवार आहे। भारतीय जनता पार्टी माझा परिवार आहे, त्यामुळे माझी नाराजी असणं त्या ठिकाणी असली पाहिजे असं मला वाटतं। परंतु ती नाराजी दूर झालेली आहे। आता जोमानं आम्ही कामाला लागू असा मी शब्द त्या ठिकाणी वरिष्ठांना देऊन आलो होतो। कार्यकर्त्यांशी फक्त मला चर्चा करू द्या, कारण कार्यकर्त्यांच्याच आग्रहाखातर मी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता। आता कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली आहे, सगळे गैरसमज दूर झालेले आहे, नाराजी दूर झालेली आहे। आता सत्यजित देशमुख अधिकृत उमेदवार आमचे आहेत, त्यांना निवडून आणणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे। आणि पूर्वीच मला भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती। आता तो प्रमुख म्हणून माझी जबाबदारी सत्यजित देशमुख उमेदवार असताना माझे एक पाऊल पुढे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न आता करण्याचा आमचा निर्धार झालेला आहे। येणाऱ्या 4 तारखेला आम्ही माघार घेतोय। माघार घेत असताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मेळावा शिराळ्यामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे।